मनाची। हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट मंदी पोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची। तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं। एरंडोली येथील श्री जान्हवी देवी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी एरंडोलीच्या चेअरमनपदी प्रताप तुकाराम शिंदे लासूरने यांची, तर व्हाईस चेअरमनपदी शांताबाई महादेव कुंभार यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापगोंडा पाटील, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव भोई, माजी सरपंच दादासो भूपाल पाटील, माजी सैनिक मोहन शिरदवाडे, दादासो राजगोंडा पाटील, बाबासो एकुंडे, मोहन शिंदे लासूरने, बाळासाहेब इनामदार, सुकुमार मजगे, सुशांत शिंदे लासूरने आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती। श्री जान्हवी देवी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सांगली जिल्ह्यात अग्रेसर नावलौकिक असलेली सोसायटी आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा सोसायटीचा नावलौकिक करू असे नवनिर्वाचित चेअरमन प्रताप तुकाराम शिंदे लासूरने म्हणाले। तसेच सर्व संचालक सभासदांनी जी मला चेअरमन पदाची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे आश्वासन चेअरमन शिंदे यांनी दिले। यावेळी सर्व संचालकांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पेढा भरवून त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या। यावेळी सोसायटीचे सर्व संचालक, संचालिका, अधिकारी, कर्मचारी वर्ग, एरंडोलीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जान्हवी देवी एरंडोली सोसायटीचे संचालक जालिंदर सदाशिव खुळे, आधीचे चेअरमन महावीर दानोळे होते, त्यांना योग्य प्रकारे साथ आम्ही सर्व संचालकांनी दिली। संस्था एक प्रगतीपथावर आणण्याचा प्रयत्न केला। तसेच आज प्रताप तुकाराम शिंदे यांची निवड चेअरमनपदी केली आहे, त्यांनाही साथ असंच आम्ही देऊ। आणि व्हाईस चेअरमन म्हणून शांताबाई कुंभार यांना एकमताने निवडून देण्यात आले आहे, त्यांनाही बिनविरोध म्हणलं मी सांगतो। प्रताप तुकाराम शिंदे एरंडोली सर्व संचालक मंडळांचे माझी चेअरमनपदी निवड केल्याबद्दल सगळ्या म्हणजे संचालक मंडळांचा मी आभार आहे आणि इथून पुढे सगळेच असे काम करत राहीन। सगळ्या सभासदांचं किंवा यांचे आम्ही एकमताने काम करू।